या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पायथॉन कसं डाउनलोड आणि इन्स्टॉल करायचं ते दाखवणार आहे. जर तुम्ही हे फर्स्ट टाइम पाहत असाल तरी काळजी करू नका. सगळं खूप सिंपल Everything is very simple and beginner friendly. फक्त माझ्यासोबत राहा. Just stay with me and follow the steps slowly. चला तर मग सुरुवात Let's करूया. get started now. सर्वप्रथम आपल्याला पायथॉन त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करावं लागेल. ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे तुमचा कम्प्युटर सेफ आणि सिक्युअर राहतो. कोणतंही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना नेहमी रँडम वेबसाईट्स टाळाव्यात. आता चला पायथॉन डाउनलोड करूया. तुमच्या ब्राउझरमध्ये गुगलवर जा आणि टाईप करा पायथॉन डाउनलोड. पहिल्या लिंकवर क्लिक करा, जी ऑफिशियल वेबसाईट आहे python.org. वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला एक मोठा बटन दिसेल ज्यावर लिहिलेलं असेल डाउनलोड पायथॉन एका व्हर्जन नंबर सोबत. या बटनवर क्लिक करा. आता तुमचं डाउनलोड सुरू होईल. तुमच्या इंटरनेट स्पीडवर डिपेंड करून त्याला काही सेकंद किंवा काही मिनिट्स असा जास्त वेळ लागू शकतो. डाउनलोड कंप्लीट होईपर्यंत वाट पहा. डाउनलोड सुरू असताना ब्राउझर बंद करू नका किंवा डाउनलोडमध्ये स्टॉप करू नका. डाउनलोड कंप्लीट झाल्यावर तुमच्या डाउनलोड्स फोल्डरमध्ये जा. तिथे तुम्हाला असा फाईल दिसेल python 3.x.x.exe किंवा तुमच्या व्हर्जन नंबरनुसार तुम्हाला कोणतीही exe फाईल दिसेल. तोच फाईल आपल्याला वापरायचा आहे. आता त्या इन्स्टॉलरवर डबल क्लिक करा तो ओपन करण्यासाठी. इन्स्टॉलर ओपन झाल्यावर तुम्हाला 2 इम्पॉर्टंट ऑप्शन दिसतील. त्यातील स्टेप 1 आपल्याला ॲट पायथॉन टू पाथ करायचा आहे. बॉटम लेफ्ट कॉर्नरला एक चेकबॉक्स असेल ॲड पायथॉन टू पाथ. हा स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही हा स्टेप विसरलात तर नंतर टर्मिनलमध्ये पायथॉन रन होणार नाही. चेकबॉक्स टिक केल्यानंतर मोठ्या बटनवर क्लिक करा इन्स्टॉल नाव. आता इन्स्टॉलेशन सुरू होईल. तुम्हाला एक लोडिंग बार दिसेल. फक्त पेशंटली वेट करा आणि प्रोसेसला कंप्लीट होऊ द्या. तुमच्या सिस्टीमवर डिपेंड करून याला 1-2 मिनिटे लागू शकतात. इन्स्टॉलेशन कंप्लीट झाल्यावर क्लोजवर क्लिक करा. आता चला चेक करूया की पायथॉन योग्य रीतीने इन्स्टॉल झालं आहे का नाही. कमांड प्रॉम्प्ट ओपन करा. टाईप करा पायथॉन -वर्जन आणि एंटर प्रेस करा. जर सगळं बरोबर असेल तर तुम्हाला असं काहीतरी दिसेल पायथॉन 3.x.x. याचा अर्थ असा की पायथॉन सक्सेसफुली इन्स्टॉल झाला आहे आणि पाथ योग्यरित्या काम करत आहे. अभिनंदन, तुम्ही पायथॉन सक्सेसफुली इन्स्टॉल केला आहे. हा तुमचा प्रोग्रामिंगच्या जगामधला पहिला रिअल स्टेप आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की IDE म्हणजे काय आणि IDE कसे इन्स्टॉल करायचे. व्हिडिओ मिस होऊ नये म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्यासोबत लर्निंग कंटिन्यू ठेवा.